म्हणून पूर्ण टीमला त्या लग्नाचं जेवण मोफत मिळतंय. हे निव्वळ नशीब नाहीये का? योगायोग नक्कीच आहे. पण इथे आपण फेलिंग सक्सेसफुली म्हणजे यशस्वीपणे नापास होणं ही संकल्पना पाहू शकतो. म्हणजे तो इन्फ्लुएन्सरवाला किस्सा. हो, तो बिचारा मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो. कॅमेरासमोर गंभीरपणे मेहनत करा असं ज्ञान पाजळतोय. आणि मागून बायको कचरा टाकण्यासाठी ओरडते. बरोबर. आणि तरीही त्या कॉमेडीमुळे व्हिडिओला चक्क 10 लाख व्ह्यूज मिळतात. शिवाय एका लॉटरीत त्याला 500 ऐवजी 5,000 रुपये मिळतात. पण हे बघा, यामागे इंटरनेटचा अल्गोरिदम आहे. अगदी खरंय. अल्गोरिदमला ते खोटं मोटिवेशन नाही, ती अनपेक्षित कॉमेडी आवडली. तो स्वतःच्या कर्माने जिंकलाच नाहीये तिथे. राईट. कारण जेव्हा तो लव्ह गुरु बनून गावातल्या एका मुलाला सल्ला देतो, तेव्हा मात्र हा बोनस पूर्णपणे फसतो. हो, तो मुलगा मुलीला चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा करतो आणि ती मुलगी त्याला आधी स्वतःची बाईक सुरू करायला सांगते. बापरे, म्हणजे फुल इन्सल्ट पॅकेज. एक्झॅक्टली. रिलेशनशिप तर मिळत नाहीच, पण बेइज्जती नक्की होते. म्हणूनच जेव्हा परिणामांवर आपलं नियंत्रण नसतं ना, तेव्हा नशिबाचा बोनस नेगेटिव्ह पण ठरू शकतो. हेच ओळखून गावकरी एक वेगळीच रणनीती वापरतात. हो, ते बबनला जे हवंय त्याच्या नेमकं उलटं मागायला लावतात. म्हणजे सरपंच त्याला गावासाठी शांतता मागायला लावतात. आणि तो डोळे बंद करून शांतता मागतो न मागतो, तोच त्याची बायको तिथे येते आणि त्याला भांडी घासायला बोलवते. शांततेचा पूर्ण बोजवारा. यातूनच मानवी स्वभावाचा एक गमतीदार पैलू समोर येतो. आपण नेहमी डबल बोनसची वाट पाहतो, पण तो बोनस आपल्या मूळ समस्येवरचा उपाय नसतोच. खरंय, लग्नानंतर ह्या बोनससोबत घरची कामही फ्री मिळतात हे बबनला समजलं असेल. नक्कीच. म्हणूनच या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक महत्वाचा विचार मागे ठेवून जातो. आपण नेहमी आंधळा मागतो एक डोळा या आशेवर बसायचं, की स्वतःचे डोळे उघडे ठेवून स्वतः संधी निर्माण करायच्या? हो, आणि ऐकणाऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की त्यांच्याही आयुष्यात असे अनपेक्षित विंडफॉल्स कधी आलेत का? आणि त्यातून खरोखर फायदा झाला होता की तो एक धडा होता? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासह.